पत्रकारांचा गैरसमज आहे तोही दूर करतो। मुद्दा मुख्य असा आहे की दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्याच्या बाबतीतल्या राज्य सरकारच्या स्तरावरच्या सगळ्याच प्रक्रिया पूर्ण झालेल्या आहेत। कोणी कोणाला आश्वासन दिलं नाही। राज्य सरकारने कॅबिनेटचा निर्णय केला। कॅबिनेटचा निर्णय केल्यानंतर दोन्ही विधानमंडळामध्ये हा ठराव पास करून केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला। केंद्र सरकारच्या एव्हिएशन मिनिस्ट्रीमधून गृह मंत्रालयाच्या परवानगीसाठी गृह मंत्रालयाकडे गेला। गृह मंत्रालयाकडून हा प्रस्ताव आता प्रधानमंत्री कार्यालयात आहे। आणि आतापर्यंतचा इतिहास असा आहे की राज्य सरकारने एखाद्या विमानतळाला किंवा राज्य सरकारच्या एखाद्या प्रॉपर्टीला कुठलं नाव देण्याच्या बाबतीतला ठराव करून केंद्राकडे प्रस्ताव पाठवला की त्याच्यामध्ये केंद्राने कधीच बदल केलेला नाही। बदल करायचा असेल तर पुन्हा राज्याकडे यावं लागेल आणि राज्य जेव्हा सुचवेल तरच बदल होईल। पण केंद्र सरकार स्वतःच्या मर्जीने आतापर्यंत बदलला नाही। असं आहे की आम्हाला कळणार कसं की नाव हेच दिलंय, त्याची सक्षम भूमिका कोण मांडणार? या असं आहे, कुठलंही नाव देताना त्याची प्रोसिजर आहे। ती प्रोसिजर पूर्ण झाल्याशिवाय नाव होणार नाही। प्रत्येक ग्रामस्थाला काय या बाबतीतली माहिती मिळण्यासाठी प्रधानमंत्री कार्यालयातून कोणाला माहिती मिळते का? नाही। आता ह्याची प्रोसिजर आहे आणि मी जेव्हा केंद्रात होतो, मंत्री होतो, खासदार होतो, त्यावेळेला माझा सतत पाठपुरावा त्या ठिकाणी असायचा। माझा एक PS त्याच्यासाठी मी नेमून ठेवला होता आणि त्यांनीच हे सगळ्या फाईल मुवमेंट जी आहे फाईलची ही सगळी त्यांनीच केलेली आहे आणि त्याच्यामुळे माझ्याकडे ह्याची सगळी माहिती आहे। मी भाषणातही सांगितलं की आम्ही जेव्हा एव्हिएशन मिनिस्टरला भेटलो शिष्टमंडळ घेऊन, तेव्हा जी परिस्थिती होती आणि आताची परिस्थिती याच्यामध्ये काही बदल नाही झालेला आहे। हे फाईल होती तिथंच आहे, ती हल्ली नाही। आता सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी आम्ही सगळे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत की आपण सन्माननीय प्रधानमंत्र्यांना सांगून लवकरात लवकर केंद्र सरकारकडनं त्याला मान्यता द्यावी आणि दिबा पाटील यांचं नाव पहिलं विमान उडण्याच्या पूर्वी विमानतळाला लागावं, अशा प्रकारच्या भावना त्या समस्त भूमिपुत्रांच्या आहेत।